हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17. श्लोक क्रमांक 14. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यं हिंसा च शारीरं तप उच्यते. देव, द्विज, गुरु, ज्ञानी यांचे पूजन करणे, शुद्धी ठेवणे, आर्जवी असणे, ब्रह्मचर्य पाळणे आणि अहिंसक असणे हे शारीरिक तप म्हटले जाते. श्लोक क्रमांक 7 मध्ये आहाराप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यामध्येही बदल होतो असे भगवंत श्रींनी सांगितले आहे. आहार आणि यज्ञ याबद्दल सांगून झाले. आता या श्लोकापासून भगवंत श्री तपाबद्दल सांगत आहेत. सर्वप्रथम ते शारीरिक तप म्हणजे काय ते सांगत आहेत. यासाठी त्यांनी काही लक्षणे किंवा बंधने सांगितली आहेत. देव म्हणजे पुण्यवंत लोक, यांचा मुक्काम स्वर्गात असतो अशी आपली समजूत आहे. याचा अर्थ स्वर्ग म्हणून काही वेगळी जागा नसते. हे लोक पृथ्वीवरच आपल्यातच राहत असतात, परंतु त्यांच्या राहणीमानाला स्वर्ग असं म्हटलेलं आहे. पाप न केल्यामुळे किंवा पुण्यकर्म केल्यामुळे ते त्यांचे जीवन सौख्यात व्यतीत करत असतात, वैभवात राहत असतात. त्यांना कसलीही कमतरता नसते. यावरून चुकीचा अर्थ घेऊ नये, गैरसमज करून घेऊ नये की वैभवात राहणारे लोक देव असतात. कारण बोंदू, लबाड लोकही धनसंपत्ती जमवतात आणि वैभवात राहतात, तरीही ते देव नसतात. देव हे नेहमीच सत्शील असतात, सात्विक असतात, पापभीरू असतात, परंतु भोगवादी असतात. या लोकांनी पुण्यकर्म केलेले असल्यामुळे त्यांना वैभव प्राप्त झालेले असते, त्याचा ते उपभोग घेत असतात. पुण्यसंचय उपभोगून संपले की हे लोक पुन्हा सर्वसामान्य जन म्हणून पतन पावतात. येथे त्यांनी पुन्हा पापपुण्य केले तर त्यांची रवानगी नरक किंवा स्वर्गात केली जाते. परंतु जर ते येथे सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगले तर ते मुक्ती प्राप्त करतात. अशा देवतांचे पूजन करावे. पाप न करणे हा आदर्श यांच्याकडून आपण घ्यावा. देवत्व प्राप्त होणे हे शारीरिक तप आहे. द्विज याचा अर्थ रोजच्या बोलीभाषेत ब्राह्मण असा केला जातो, परंतु द्विज याचा जन्माने मिळत असलेल्या जातीशी काहीही संबंध नाही. द्विज याचा अर्थ ज्याचा याच देही दुसरा जन्म झाला आहे. देह बदल न होता पुनर्जन्म झालेला आहे. हा जन्म म्हणजे साक्षात्कार असतो. ज्याने आत्मज्ञान जाणले त्याचा याच देही पुनर्जन्म होतो. तो भौतिक भोगापवर्गतेतून ज्ञानाने मुक्त होतो. त्याला देह आणि आत्मा याचे पृथक्करण उमजते. तो देहादी इंद्रियांच्या आहारी न जाता आत्मभान येऊन आत्मप्रेरणेने कर्म करू लागतो. असा आत्मसाक्षात्कारी ध्यानी मुनी समाधिस्थ द्विजाचा सत्संग करावा आणि आपला आत्मोद्धार साधावा. द्विजत्व प्राप्त होणे हे शारीरिक तप आहे. गुरु, ज्यांनी आपल्याला विद्या शिकवली, ज्यांच्याकडून आपण विद्या ग्रहण केली, अशांना गुरु म्हणतात. आपल्या गुरूंचे गुरु ते आपले महागुरु असतात. आपल्याला ज्यांच्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होते त्यांना सद्गुरू असे म्हणतात. सर्वांचे गुरु म्हणजे भगवंत श्री आहेत. आपण विद्या अनेक मार्गाने मिळवत असतो. यात अवलोकन, ग्रंथ, प्रवचने यांचाही समावेश होतो. तेही आपले गुरुच आहेत.
श्री दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते. आपल्याला जे जे ठावे ते ते सर्वांशी सांगावे अशी निष्कर्म आणि निष्काम सेवा करणारे अनेक आहेत. ते सतत ज्ञान प्रदान करत असतात. त्यांच्यातून ज्ञान स्त्रवत असते. अशांचा सत्संग करावा. कणाकणाने ज्ञान मिळवावे. गुरुपद प्राप्त होणे हे शारीरिक तप आहे. प्राज्ञ. समाजात महाज्ञानी तेजस्वी बुद्धीचे लोक आपल्या पाहण्यात येतात. हे लोक प्रज्ञा म्हणजे विशेष प्रकारची प्रखर बुद्धी प्राप्त झालेले लोक असतात. यांना अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त झालेली असते. सर्वसामान्यपणे आपल्याला एक एक पायरी उलगडत पायरीने एखादी गोष्ट आकलन होत असते. परंतु प्रज्ञाप्राप्त पुरुषाला चटकन शेवटची पायरी आकलन होते. त्याला एक एक पायरी सोडवत शेवटी मुक्कामावर जायची आवश्यकता नसते. त्याला चटकन शेवटचे ज्ञान उमजते. ध्यान समाधीने प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा प्राप्त होणे हे शारीरिक तप आहे. शुद्धी. शरीर स्वच्छ ठेवावे. स्वच्छ कपडे वापरावे. आपले किळसवाणे आणि ओंगळ रूप दाखवू नये. वाणीने पवित्र तेच बोलावे. मनात शुभ आणि पवित्र तेच विचार यावेत. चुकूनही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशुद्ध भाव आणि भावना नसाव्या. सदा सर्वदा सर्वत्र पावित्र्य राखावे. अशा प्रकारे काये वाचे मने परिपूर्ण शुद्धी ठेवणे हे शारीरिक तप आहे. आर्जव. सरळ वर्तणूक असावी. आचरणात, वागण्यात, बोलण्यात छक्केपंजे नसावे. याचा अर्थ आपण बावळट असावे असं नाही, परंतु आपण चुकूनही कुणाचीही फसवणूक, लुबाडणूक करू नये. आपले आचरण नेहमी सौम्य, मार्दवयुक्त, लाघवी, सभ्य, मृदू असे असावे. आर्जवी असणे हे शारीरिक तप आहे. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य 2 प्रकारे असते. एक म्हणजे कामवासना पूर्णपणे काबूत असली पाहिजे. केवळ प्रजोत्पादन करण्यासाठीच कामवासना उद्दीपित होणे आणि इतर वेळी कामवासना विवेकाने आणि संयमाने काबूत ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करणे आहे. तसेच सतत नेहमी आत्मब्रह्माला अपेक्षित असे जीवन जगणे म्हणजे ब्रह्मचर्य पालन आहे. अशा आचरणाने चर्या ब्रह्मासारखी होते. चेहऱ्यावर ब्रह्मतेज येते. ब्रह्मचर्य पालन हे शारीरिक तप आहे. अहिंसा. काये वाचे मने अशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंसा न करणे म्हणजे अहिंसा पालन आहे. प्रत्यक्ष शारीरिक इजा न करणे. वाचेने सुद्धा कोणालाही न दुखावणे. मनातही कुणाबद्दल हिंसात्मक विचार न येणे म्हणजे अहिंसा पालन आहे. अहिंसा पालन हे शारीरिक तप आहे. हरिओम.